ठाकरे बंधूंचा सुरात सूर 5 जुलैला एकाच मंचावर येणार उद्धव आणि राज ठाकरे। त्रिभाषा सक्तीचा GR मागे घेतल्यानंतर विजयोत्सवात सहभागी होणार ठाकरे बंधू। विजयी मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणे शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी पत्र, सूत्रांची माहिती। तर बरळी डोम गोरेगाव नेस्को सेंटरसाठीही चाचपणे। शासनाची मुस्काटदाबी करून GR रद्द करायला लावलं। विजयी मेळा नव्हे तर शैक्षणिक हत्या, सदावर्तेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे। मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून GR रद्द, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित यायचं आहे, तर मी काय असा GR काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये? ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। युत्या, आघाड्या, या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील। मराठी भाषा संपली, परत नाही येणार। युती संदर्भातला निर्णय निवडणुकीवेळी घेऊ, राज ठाकरेंचं सूचक विधान। एकनाथ शिंदेंची पुन्हा एकदा कार्यकारिणीकडून शिवसेना मुख्य नेतेपदी निवड, पक्षप्रमुख किंवा शिवसेना राष्ट्रीय प्रमुख या पदावरून कार्यकारिणीत खल। मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी तयारी करा, दिल्लीतील बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, सूत्रांची माहिती। मवियासोबत निवडणूक लढल्यास तोटा होईल असं पदाधिकाऱ्यांचं मत। बीड अत्याचार प्रकरणातील आरोपीचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल, कालच मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांच्यावर केलेले गंभीर आरोप। एसटीचा लांब किंवा मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा, तिकीट आरक्षणामध्ये 15% सूट, 1 जुलैपासून अंमलबजावणी। आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात आगमन, रांगोळी काढत वारकऱ्यांचं स्वागत, तर पालखीचा मुक्काम आज नातेपुतेमध्ये।